ज्या लाभार्थ्यांच्या करता दिल्या जातात त्या सगळ्याचा सर्वांनी विचार आम्ही लोक करत असतो। आणि त्याच्यामुळं मी विजय सिंह पंडितांना सांगू इच्छितो की मी देखील माझं ऑफिस या हद्दवाढीच्या संदर्भातले काम आमचे उपमुख्यमंत्री स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे येतं। मी त्यांना सांगून या कामाला कशी तातडीने मंजुरी मिळवून देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करेल। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराच्या बायपास लगत 2 उड्डाणपुलाची मंजूर कामं सुरू करण्याच्या बद्दल ते पीडब्ल्यूडीशी संबंधित आहे का नॅशनल हायवेशी संबंधित आहे? तर नॅशनल हायवेशी असेल तर गडकरी साहेबांना मी 24 तारखेला दिल्लीला चाललोय। 25 तारखेला देवेंद्र फडणवीस मी आणि एकनाथराव अशी आमची बैठक पंतप्रधानांनी एनडीएचे जी राज्य त्या राज्यामध्ये असणाऱ्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलवलेलं आहे। आणि त्याच्यामुळं 25 तारखेला या सगळ्या मान्यवरांची आमची भेट होईल। त्यावेळेस मी हाही मुद्दा आपल्या गेवराईच्या निमित्तानं फार महत्वाचा आहे तो त्यांच्या कानावर घालून त्याला कसं मार्ग काढता येईल हा प्रयत्न करतो। गेवराई शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं रुंदीकरण करून त्यावर रस्ता दुभाजक फुटपाथ या सर्व रस्त्याचं सुशोभीकरण करणं त्याच्याकरता काही निधीची गरज आहे। गेवराई शहरातलं अचानक नगर भागातील रहिवाशांना भागीदारी तत्वावर घरकुल योजना मंजूर करणं, त्यांना निवारा देणं, अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट तो पण राज्य सरकारचा कार्यक्रम आहे। त्याही बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो। आणि कुठल्याही शहराचा विकास करत असताना तिथं अंडरग्राउंड ड्रेनेज पाहिजे, तिथं त्याला भूमिगत गटार आपण म्हणतो, स्ट्रॉ वॉटर हे पाऊस पडल्यानंतर व्यवस्थित ते पाणी बाहेर निघालं पाहिजे, तिथं माझ्या नागरिकांना त्रास होता कामा नये। एसटीपी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हा त्या शहरामध्ये डासमुक्त शहर करण्याच्या करता त्याची नितांत गरज असते। आणि नेमकी तीच मागणी आमच्या विजय सिंह पंडितांनी केलेली आहे। आणि माझ्या गोदावरी नदीवर बांधलेले बॅरेजेस किंवा सिंदफणा नदीवर जे काही बॅरेजेस आहेत त्याच्यामध्ये काही नूतनीकरण करणं अशा प्रकारे आणि टाकळगाव बॅरेजची क्रमा ही मिळालेली आहे। परंतु नातापूर, इटकूर, अनकोटा, कंडूस, नालगाव आणि औरंगपूर याही बद्दलची काही त्यांनी मागणी केलेली आहे। मित्रांनो, मी टप्प्याटप्प्याने आम्ही सगळेजण तुम्हाला या कामामध्ये मदत करू। आता याला मंजुरी देण्याच्या करता मला तिथं प्रयत्न करावा लागेल, तो प्रयत्न आम्ही करणार। कारण मी सुरुवातीला सांगितलं आम्ही आवाहन केल्यानंतर एक आमदार निवडून देणं महत्वाचं होतं। तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने 238 आमदार महायुतीचे निवडून दिलेले, एवढा भरभक्कम पाठिंबा राज्याची निर्मिती झाल्यापासून कोणत्याही सरकारला मिळालं नाही। ते काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे, ते काम माझ्या लाडक्या बहिणींनी केलेलं आहे, ते माझ्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे। त्याच्यामुळं आपण काळजी करू नका। आपल्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिना देणं ही पण योजना विरोधक वेगवेगळी टीका टिप्पणी करतात। मी अर्थमंत्री या नात्याने जबाबदारीनं सांगतो, त्या सगळ्या मान्यवरांच्या साक्षीनं सांगतो की ती योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। माझ्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या मोफत वीज बिल याही करता राज्याच्या तिजोरीत आम्ही माफ करायला पैसे देऊ, परंतु ती पण योजना चालू ठेवू याही बद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो। मित्रांनो, बीड जिल्हा सामाजिक एकात्मतेच्या आणि विविधतेच्या ऐक्याचा एक उत्तम प्रकारचा नमुना आहे। येथील जनता कष्टाळू आहे, शांतताप्रिय आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून काही समाज विघातक प्रवृत्ती समाजामध्ये जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात। या निमित्तानं मला गेवराईकरांना, माझ्या बीड जिल्ह्याला स्पष्टपणे सांगायचं आहे, कोणालाही बीड जिल्ह्याची चुकीची ओळख निर्माण करून दिली जाणार नाही। जर कोणी तसा प्रयत्न केला तर आपण सर्वजण एकजुटीनं त्याला विरोध केला पाहिजे। जात, धर्म, भाषा, प्रांत अशा
विकासाच्या मार्गावर आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे, हीच आपली सामूहिक भावना आहे. आज कुठल्या ना कुठल्या घटना घडल्या तर त्याला जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. जे अतिशय चुकीच्या पद्धतीने वागणारी माणसे, विकृत लोक आहेत, त्यांना जात नसते, ते त्यांचा विचार करत असतात. सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, माता भगिनी, तरुण यांनी काळजी घेण्याचं काम आम्ही पहिल्यापासून करतोय. सर्व धर्म समभाव आणि सामाजिक न्याय हेच आमचं महायुतीचं धोरण आहे. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक समाजाला न्याय द्यावा, सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी मिळावी अशी कायम भूमिका घेतलेली आहे. या निमित्तानं मला एक सांगायचंय की धर्मात, समाजात, जातीमध्ये कोणी भेद करण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्या बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा, शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा विघातक शक्तींची कोणत्याही परिस्थिती गय केली जाणार नाही. हे या सभेच्या निमित्तानं मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो, बीडलाही सांगू इच्छितो. चुकीचं काम करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याच्या माध्यमातून कडक शिक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही समाजाला आम्ही एकटं पळून दिलं जाणार नाही. महायुतीचं सरकार त्यांच्या मागे ठामपणे उभं राहील ही खात्री देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो. त्यामध्ये कुठेही आम्ही जर काही लोकांना सवय असेल असं वागायची तर अशांना मकोका लावायला देखील आम्ही मागं पुढं बघणार नाही. बीड जिल्ह्याचा मोठा इतिहास आहे, संस्कृती आहे, परंपरा जिल्हा आहे. काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळं जिल्हा बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो आम्ही हाणून पाडू. मात्र आपल्याला सर्वांना मिळून ही बीड जिल्ह्याची काही लोकांनी ओळख महाराष्ट्रामध्ये चुकीची केलेली आहे ती आपल्याला पुसायची. आपण सगळ्यांनी मिळून हा गैरसमज दूर करायचा आहे. जिल्ह्याच्या विकासाचा मुख्य प्रवाह आपल्याला या जिल्ह्याला महाराष्ट्रात आणायचा आहे. त्यासाठी आपण एकजुटीनं पुढे चाललो. आज अनेक महत्वाच्या गोष्टी बीड जिल्ह्याच्या करता मी पंकजाताई मुंडे, आमचे धनंजय मुंडे, विजयसिंह, त्या ठिकाणी पंडित सतीश चव्हाण, विक्रम काळे, तिथं सुरेश धस, आम्ही आपले नमिता मुंदडा, आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीमध्ये फार महत्वाच्या गोष्टी या बीड जिल्ह्याच्या करता केल्या. त्या पेपरला तुम्हाला वाचायला मिळेल. आम्ही कुठेही कामात कमी पडणार नाही. मी मागाशी सांगितलं सुदैवाने अर्थमंत्री मी आहे, त्याच्यामुळं मी निधीची पण कमतरता माझ्या बीड जिल्ह्याला आणि बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभेला मी पडू देणार नाही. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या. त्याचबरोबर तुमच्या माझ्या महाराष्ट्राला, साधू संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्राला, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम हे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलंय. त्यांच्या विचारांचा, विकास कामांचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा हा पुढे देण्याचं काम या पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना करायचंय. त्याकरता तुम्ही विजयसिंह पंडित यांना साथ द्या, तुम्ही त्यांना साथ द्या. मी त्यांना राज्य सरकारची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभं करण्याचं काम आम्ही करू. त्याबद्दल कुठेही आमच्याकडनं ऐकाय होणार नाही ही खात्री आणि शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि आता महेश दाभाडे, SY अन्सारी, सचिन मोठे, कृष्णा मुळे, मंजूर पाटवाल, विलास सुतार, विलास थोरात, प्रकाश गायकवाड आणि सतीश मापारी या सगळ्या मान्यवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना कुठेही तुझेपणाची वागणूक आमच्याकडनं
मी आपल्या सर्वांना देतो. पुन्हा एकदा आज विजयसिंह पंडितांच्या मदतीनं माझ्या नगर परिषद गेवराईमध्ये विविध विकास कामांचं आणि अतिक्रमण धारकांना हक्काचा पीटीआर देण्याचं ही जी काही कामाचा तिथं नारळ फोडलेला आहे ती सगळी विकासाची कामं अतिशय दर्जेदार क्वालिटीनं मार्गी लावण्याच्या करता आमचे चीफ ऑफिसर आणि त्यांची सगळी टीम काम करेल आणि त्याचा फायदा माझ्या गेवराईकरांना होईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.